अधीक्षक माननीय मंगेश चव्हाण, अपनी आजादी को हम हरगिज़ा मिटा सकते नहीं, सर कटा सकते हैं लेकिन सर झुका सकते नहीं. मला वाटतं ती नजर आणि ती मान एक बलशाली भारताचं स्वप्न घेऊन निघालेली नजर आहे. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. प्लाटून परेड कमांडर श्री समीर साळवे, पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर. सेकंड इन कमांडर पोपट उगल मुगले, पोलीस प्रशिक्षण केंद्र बाबळगाव. आणि प्लाटून क्रमांक 1 चं नेतृत्व करतायत श्री अमर केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक, आणि सुरेश पोगुलवार, पोलीस उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, लातूर. प्लाटून क्रमांक 2 त्याचं नेतृत्व करतायत मनीष आंधळे, पोलीस उपनिरीक्षक, विवेकानंद चौक. प्लाटून क्रमांक 3 पोलीस महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती आरती पवार, गांधी चौक पोलीस स्टेशन. देश आमचा शिवरायाचा, झाशीवाल्या राणीचा, शिर तळहाती धरू जिंकू किंवा मरू. फलटण नायक लालासाहेब क्षीरसागर, गृहरक्षक दल, पुरुष होमगार्ड, प्लाटून क्रमांक 4 चं नेतृत्व करतायत. एक सामाजिक भावनेमधून तुमच्या माझ्या रक्षणासाठी सदैव वाचलेली ही फलटण आहे. सर्जन मेजर श्रीमती कोमल गायकवाड, गृहरक्षक दल, महिला. प्रत्येक क्षेत्रात स्त्री आता पाठीमागं नाहीये. प्लाटून कमांडर कुमार अंकुलवार सोहम, अरे एक सूर एक ताल एक गावो विजय गान, जय जवान जय किसान, इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, ये देश है तुम्हारा तुम ही हो कल के. मला वाटतं हे लहान मुलांची नजर उद्याच्या भारताचं भविष्य आहे. प्लाटून कमांडर कुमार प्रेम कुमार देवंगरे, एनसीसी राष्ट्रीय कॅडेट कोर, पुरुष, प्लाटून क्रमांक 7 चं नेतृत्व करतोय. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती, देव देश आणि धर्मापायी प्राण घेतलं हाती, हे जिगरबाज तरुणांची नजर सांगते आहे. प्लाटून कमांडर कुमारी श्वेता देशमुख, ही उद्याच्या बलशाली भारताच्या महिलांचं नेतृत्व करते आहे. एनसीसी राष्ट्रीय कॅडेट कोर महिला, प्लाटून क्रमांक 8 चं नेतृत्व करते आहे. बँड पथक प्रमुख श्री वामनराव सुरवसे, तुमच्या माझ्या अंतकरणात चेतना आणि ऊर्जा भरणारा हा संच आहे. श्वान पथक, जिथं माणसाचे तपास थांबले जातात तिथं इमानदार प्राणी म्हणून आपण हा श्वान यांच्याकडे पाहतो. त्याचं नेतृत्व करतोय राघवेंद्र कुलकर्णी आणि सतीश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्र, लातूर जिल्हा पोलीस दल. सदरक्षणाय खल निग्रणाय म्हणत अंमली पदार्थ विरोधी जनजागृती असणारा हा चित्ररथ आहे. नशिले पदार्थ से रोखे, मला वाटतं तुमच्या माझ्या रक्षणाची सदैव काळजी घेणारा हा डिपार्टमेंट आहे. लातूर जिल्हा पोलीस दल, डायल 112 ची सेवा. पोलीस आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक आहे, आपल्या सर्वांना माहिती असेल. जो सध्याचा डायल क्रमांक जो 100 डायल, ती 112 ही सेवेची एक सुधारित आवृत्ती आहे. तुमच्या माझ्या रक्षणासाठी लातूर शहर महानगरपालिका अग्निशमन आणि आणीबाणी सेवा, महाराष्ट्र शासनाचे आपत्ती व्यवस्थापन, एक देवदूत तुमच्या माझ्या अंतकरणात आणि लातूरकरांचा देवदूत
जिथं आगीचं अगडोम आपल्याला पाहायला मिळतं तिथं शमन करणारा हा चित्ररथ आहे. ही ॲम्ब्युलन्स आहे, अत्यंत तुमच्या माझ्या जीवाचं रक्षण करणारी, सुरक्षित स्थळी घेऊन जाणारी. हा भूकंप, चेंगराचेंगरी, आपत्कालीन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आपल्याला ज्ञात असेल. आम्हाला 1993च्या भूकंपांच्या आठवणींची या ठिकाणी हा चित्ररथ जाणीव करून देतोय. नियम पाळा आणि आयुष्याचा अपघात टाळा. हा आरोग्य रथ आहे. देवनी आरोग्य शिक्षण सुज्ञ करू प्रत्येक जण. हा साधू संतांचा विचार घेऊन निरोगी माणसाचं लक्षण सांगणारा हा विचार आहे. हे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची 108 हा प्रत्येक लातूरकरांना माहिती असला पाहिजे. आरोग्यम धनसंपदा हा रयतेचा अधिकार आहे. जन आरोग्य योजना हा जनतेचा अधिकार आहे आणि जनतेचा आधार आहे. हे मदत केंद्र सांगणारा चित्ररथ आहे. प्रत्येक लातूरकरांनी जाताना वाचून गेलं पाहिजे. ॲम्ब्युलन्स, लातूर शहर महानगरपालिका स्वच्छता विभाग. खरं तर तुमचा माझा एक समृद्ध आणि स्वच्छ भारत उभा करायचा असेल तर यारे यारे लहान तोर याते भलते नारी नर न करावा विचार न लगे चिंता कोणाशी. हा स्वच्छतेचा मूलमंत्र आपल्याला घेऊन लातूर स्वच्छ करायचं आहे. तोच संदेश आम्हाला लातूरकरांचा हा चित्ररथ सांगतोय. माजी सैनिक आणि त्यांच्यावर अवलंबित असणाऱ्या सैनिक कल्याण विभागाचा कल्याणकारी योजनांचा माहिती सांगणारा चित्ररथ. तुमच्या माझ्या रक्षणासाठी सदैव ज्यांनी आयुष्य पणाला लावलं त्या स्वातंत्र्य सैनिकांच्या योजनांचा रथ आहे. ही तुमच्या माझ्या गावांची आणि स्वातंत्र्याच्या अगोदरपासून जिला आम्ही लालपरी म्हणतो तो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, आधुनिक बस स्थानक. आमचा भारत बदलतोय, आमचा भारत बलशाली होतोय आणि म्हणून साने गुरुजी म्हणायचे बलसागर भारत हो विश्वात शोभूनी राहो. हा विश्वात शोभून दिसणारा भारत आम्हाला यातून पाहायला मिळतोय. यानंतर मी माननीय महाराष्ट्र राज्याचे नामदार श्री शिवेंद्रसिंहराजे भोसले साहेबांना विनंती करतो की आपण आसनस्थ व्हावं. आसनस्थ व्हावं. त्यांच्यासोबत या लातूर जिल्ह्याच्या विकासाचा प्रगतीची पावलं पुढे घेऊन जाण्याचं काम करतायत त्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर मॅडम, पोलीस अधीक्षक अमोल तांबे साहेब, महानगरपालिकेच्या आयुक्त मानसी मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना सर आदी सर्व मान्यवरांना विनंती करतोय की कृपया आसनस्थ व्हावं. ही कवायत आपल्याला पाहायची आहे. मी सर्वांना विनंती करतोय. हा लातूरकरांचा देखणा सोहळा आहे. फक्त कुणीही मैदानात येणार नाहीये. भारत माता की कुणीही आजूबाजूला मैदानावर थांबणार नाहीये. एक सूर एक ताल एक गाऊ विजय गान, जय जवान जय किसान हा नारा देत ही उद्याच्या भारताचं बलशाली स्वप्न असणारा तरुण राष्ट्र प्रथम या भावनेतून तुमच्या माझ्या समोर ही कवायत सादर होत आहे. आणि म्हणून राष्ट्र प्रथम ही केवळ घोषणा नाही तर प्रत्येक लातूरकरांची जीवनशैली व्हावी म्हणून माननीय जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना सरांच्या मार्गदर्शनाखाली ई शिक्षण विभागाच्या वतीनं देखणी कवायत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहेत. 5000 ही चिमुकल्या मुलांच्या समोर आपल्याला ही पाहायला मिळते आहे. चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान भारत देश महान. मला वाटतं इतिहास नवा हा बलिदानाचा, शौर्याचा आणि पराक्रमाचा, समतेचा आणि विश्वशांतीचा जागवी राष्ट्राभिमान. मला वाटतं तो राष्ट्राभिमान जागवणारी ही कवायत आहे.